नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आपली ही जी एमपीएससीची बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एमसीएससी 2024 याची प्री फोकस्ड बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो 1 फेब्रुवारीपासून। यामध्ये तुम्हाला राज्यसेवेमध्ये जो पहिला पेपर असतो जीएसचा पेपर, त्याचबरोबर सीसॅटचा पेपर, या दोन्ही पेपरचं विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे। प्री फोकस्ड ही बॅच आपली आहे। त्यानंतर आपली जी टेस्ट सिरीज आहे एमपीएससीची ती आपली, त्यामध्ये पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स, त्याचबरोबर हिस्ट्री अशा आपण विषयानुरूप पेपर जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहे। आपले कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर सुद्धा यामध्ये लगेच सुरू होत आहेत विद्यार्थी मित्रांनो। ऑफलाईन टेस्ट सिरीजसाठी 1700 रुपये फीज आहे, ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी 1200 रुपये फीज आहे। ज्या विद्यार्थी मित्रांनी आता पण टेस्ट सिरीज दिला नाही त्यांना आपण आधीच्या टेस्ट सिरीज सुद्धा त्यामध्ये अवेलेबल करून देऊ। तुम्हाला जर या टेस्ट सिरीजमध्ये कुठल्या गोष्टी आपण समाविष्ट केलेल्या आहे असा प्रश्न असेल तर विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिकेचं स्वरूप यामध्ये असतं। आयोगाच्या परीक्षा पॅटर्न प्रमाणे एकूण 15 सराव पेपर लिखित विश्लेषणासह असतात। अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक उपघटकांसह चालू घडामोडींच्या टेस्ट मध्ये समावेश असतो। विषयनिहाय सर्वांगीण तयारीसाठी उपयुक्त असते। त्याचबरोबर संपूर्ण प्रश्नांचं लिखित स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण सुद्धा मिळत असतं। एमपीएससी अंतर्गत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची परीक्षा आहे। त्यासाठीची जी प्री फोकस्ड बॅच आहे ती सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपली 1 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे आणि ती सकाळी 10 वाजता असते। यामध्ये सुद्धा तुम्हाला एमपीएससी कंबाईन जी परीक्षा असते त्याचा प्रीचा संपूर्ण अभ्यास त्यातून करून घेतला जातो। आणि आपली 11 फेब्रुवारीपासून कंबाईनची टेस्ट सिरीज सुद्धा सुरू होते आहे। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एमपीएससी आयोगाच्या सुधारित पॅटर्न प्रमाणे तुम्हाला संपूर्ण प्रश्नांचं लिखित स्वरूपात त्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात येणार आहे। ऑनलाईन टेस्ट असणार आहे आकार फाउंडेशनच्या मोबाईल ॲपवर। ऑफलाईन टेस्ट सुद्धा आपल्याकडे असणार आहे, ती तुमच्याकडे पुणे त्यानंतर नागपूरचे 2 केंद्र आहेत, रेशीमबाग आणि धरमपेठ अशा दोन्ही केंद्रावर तुमच्यासाठी अवेलेबल आहे। याची फीज आहे ऑफलाईनसाठी 1000 रुपये आणि ऑनलाईन विद्यार्थी जे देऊ इच्छितात त्यांच्यासाठी फक्त 600 रुपये एवढी फीज आहे। त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जी परीक्षा घेण्यात येत आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांची 41 पदांसाठी, त्यानंतर समाज कल्याण अधिकारी 22 पदांसाठी, त्याचबरोबर गृहप्रमुख 18 पदांसाठी ही जी परीक्षेची रेकॉर्डेड कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे तो कोर्स सुद्धा तुम्ही या ठिकाणून घेऊ शकता। त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांची जी 57 पदासाठी जाहिरात निघाली आहे त्याची ऑनलाईन आणि ऑनलाईन त्याचबरोबर रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे आहे, ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे। आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या बॅचेसच्या संदर्भात जर अजून काही क्वेरीज असतील, तुम्हाला बॅचेस जर जॉईन करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवून तुम्ही तुमच्या बॅचला जॉईन करू शकता। थँक्यू। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आपल्याला जीएस पेपर 1 मध्ये 6 ते 7 विषयांचा अभ्यास करावा लागतो। त्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, त्यानंतर एन्व्हायरमेंट आहे, अर्थव्यवस्था आहे, राज्यव्यवस्था आहे, त्याचबरोबर चालू घडामोडी आहे। या सगळ्या विषयांसोबतच राज्यघटना या विषयाचा आत्ता मी जो संदर्भ दिला त्या राज्यघटना या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला तो परीक्षेच्या दृष्टीने त्याचबरोबर आपण ज्या अधिकारी पदावर नियुक्त होणार आहोत त्या पदासाठी सुद्धा तो तितकाच महत्त्वपूर्ण आहे। म्हणून राज्यसेवा किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आपल्याला इतर विषयांच्या सोबतच जास्त तन्मयतेने आणि जास्त एकरूपतेने अभ्यास करावा लागतो राज्यघटना या विषयाचा। कारण भारताच्या राज्यघटनेवर आपलं जे शासन व्यवस्था सुरू असते किंवा जे शासन आपलं चालू आहे आणि त्यानुसारच आपले जे प्रशासकीय विभाग आहेत त्या अंतर्गत आपली जी निवड होणार आहे त्यामध्ये आपल्याला त्या सगळ्या अधिकारांच्या अंतर्गत राहून त्याचबरोबर आपल्या कर्तव्यांची एक जाणीव ठेवून आपल्याला काम करावं लागतं। आणि म्हणूनच अभ्यास करत असताना आपल्याला राज्यघटनेचा अभ्यास फक्त परीक्षेपुरताच मर्यादित ठेवून चालत नाही, तर आपल्याला राज्यघटनेचा अभ्यास आपल्या संपूर्ण
करिअरच्या एका टप्प्यामध्ये तो कामात येणार आहे आणि म्हणूनच त्या दृष्टीने आपल्याला राज्यघटनेचा एक यथायोग्य अभ्यास करणं आवश्यक असतं. विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटना निर्मिती त्याचबरोबर राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये यांचा आपण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहे ज्या विषयाच्या बाबतीत थोडासा संभ्रम विद्यार्थी मित्रांच्या मनात असतो की आपण आपल्या देशाची ओळख करून येत असताना आपला देश हा राज्यांचा संघ आहे आपण असं म्हणतो, पण आपण अमेरिकेप्रमाणे संघराज्य व्यवस्था या संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. मग या दोन्हींमधला फरक काय, तर त्या संदर्भातच आपल्याला आज चर्चा करायची आहे आणि अधिक विश्लेषणात्मक माहिती जाणून घ्यायची आहे. तर आजच्या राज्यव्यवस्था या विषयातला आपला टॉपिक आहे संघराज्य व्यवस्था आणि त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संघराज्याचं स्वरूप आपण एकंदरीत आज बघू. राज्यशास्त्राचे अभ्यासक शासनाचे वर्गीकरण राष्ट्रीय शासन आणि प्रादेशिक शासन यामधील संबंधांच्या आधारावर 2 गटांमध्ये करत असतात. याआधी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट मला सांगायची आहे. आपली भारताची जी शासन व्यवस्था आहे ती 3 भागांमध्ये आपण तिला डिवाइड केलेलं आहे. शासन व्यवस्था कोणकोणत्या 3 भागांमध्ये आपण तिला डिवाइड केलेलं आहे, तर बघा, पहिली आहे कार्यकारी मंडळ, दुसरा आहे कायदे मंडळ आणि तिसरा आहे न्यायमंडळ. कार्यकारी मंडळाचा जर विचार करायचा झाला तर कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ त्याचबरोबर भारताचे जे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात महान्यायवादी यांचा समावेश होतो. कायदे मंडळामध्ये संसद येईल, संसदेमध्ये मग राष्ट्रपती असतील, त्यानंतर लोकसभा जे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा जे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. त्यानंतर न्यायमंडळ आहे. न्यायमंडळामध्ये आपण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय बघत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भाने आपण राज्य शासनाचा जर विचार केला तर यामध्ये सुद्धा केंद्र शासनाप्रमाणे शासन व्यवस्थेचे 3 मूलभूत अंग आहेत, ज्यामध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ येतं. मग राज्य शासनाच्या कार्यकारी मंडळामध्ये कोण येतं, तर राज्य शासनाच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल येतील, त्यानंतर मुख्यमंत्री येतील, मंत्रिमंडळ येईल आणि जसा सर्वोच्च कायदा अधिकारी देशाचा असतो महान्यायवादी, तसाच एखाद्या राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून महाधिवक्ता यांना आपण ओळखतो. तर कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ त्याचबरोबर महाधिवक्ता. राज्याच्या कायदे मंडळामध्ये येईल राज्य विधानमंडळ, मग त्यामध्ये विधानसभा येईल आणि राज्यामध्ये असेल तर विधान परिषद येईल, त्याचबरोबर राज्यपाल सुद्धा येतील. आणि न्यायमंडळामध्ये आपण जसं देशाच्या न्यायमंडळामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय बघितलं होतं, तसं राज्याच्या न्यायालयामध्ये आपण सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी येणार नाही, तिथे उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय येतील. आता एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडतो की उच्च न्यायालय आपण केंद्राच्या संदर्भाने सुद्धा बघितलं आणि राज्याच्या संदर्भाने सुद्धा बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी न्यायव्यवस्था आहे ती कार्यकारी मंडळापासून, कायदे मंडळापासून विलग आहे, वेगळी आहे. त्याचबरोबर आपण एकात्मिक न्यायव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. याचा अर्थ आपली जी न्यायव्यवस्था आहे, एखाद्या व्यक्तीचा एखादा मूलभूत हक्क जर भंग झालेला असेल, त्याला मूलभूत हक्काचं जर त्या ठिकाणी उल्लंघन झालेलं असेल तर तो व्यक्ती कनिष्ठ न्यायालयात जाईल, त्याला त्या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर तो उच्च न्यायालयात जाईल. उच्च न्यायालयात सुद्धा त्याला समाधानकारक न्याय मिळाला नाही तर तो सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. म्हणजे न्यायव्यवस्था जी आहे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय ही एकात्मिक आहे, ती राज्य शासनाची वेगळी किंवा केंद्र शासनाची वेगळी अशी त्या ठिकाणी डिव्हाइड करता येणार नाही. आता या कार्यकारी मंडळाबरोबरच आपण समोरच्या आपल्या या मुद्द्याकडे जाऊ. राज्यशास्त्राचे अभ्यासक शासनाचं वर्गीकरण करत असताना राष्ट्रीय शासन आणि प्रादेशिक शासन यामधील संबंधांच्या आधारावर 2 गटांमध्ये करतात. आपण 2 पार्ट आत्ता बघितले याच्या आधी की राष्ट्रीय शासन किंवा केंद्र शासन आणि राज्य शासन, त्यामध्ये कार्यकारी मंडळ, राज्य शासनामधलं कार्यकारी मंडळ. आता हे 2 गट बघा. एकात्मक शासन पद्धती.
एकात्मक शासन पद्धतीमध्ये सर्व सत्ता राष्ट्रीय सरकारच्या हातात एकवटलेली असते आणि प्रादेशिक सरकार अस्तित्वात आल्यास त्यांना राष्ट्रीय शासनाकडून अधिकार प्राप्त होतात. काही देशांमध्ये अशी एकात्मक शासन पद्धती आहे ज्या देशांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, जपान, चीन, इटली, बेल्जियम, नॉर्वे, स्वीडन, स्पेन इत्यादी देशांचा समावेश होतो. या उलट संघ राज्यात्मक शासन पद्धतीमध्ये राज्यघटनेद्वारेच अधिकारांची विभागणी राष्ट्रीय सरकार आणि प्रादेशिक सरकार यामध्ये विभागून देण्यात आलेली असते. ही दोन्ही प्रकारची सरकारं आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतंत्रपणे कार्य करत असतात. मग यामध्ये USA असेल, स्वित्झर्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, त्याचबरोबर कॅनडा असेल, रशिया असेल, ब्राझील असेल, अर्जेंटिना असेल, या देशांमध्ये त्या राज्यांचं राज्य सरकार वेगळं काम करतं आणि केंद्र सरकार वेगळं काम करत असतं. तर ही झाली संघ राज्यात्मक पद्धती. या उलट जी शासन पद्धती असते ज्या ठिकाणी फक्त एकेरी शासन व्यवस्था असते, जिथे केंद्राच्या हातात संपूर्ण सत्ता एकवटलेली असते आणि केंद्र शासन संपूर्ण कार्यभार बघत असतं. कंपेअरिंग द मॉडेल ऑफ फेडरलिझम इन इंडिया अँड USA. फेडरलिझम आपण संघ राज्य आणि राज्यांचा संघ आपण म्हणत असतो. तर राज्यांचा संघ म्हणजे आपल्या देशामध्ये आपली जी राज्य आहेत भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर किंवा भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी आपण संपूर्ण भारताचं स्वातंत्र्य आपण मिळवलेलं आहे आणि त्यावेळी आपण कुठल्याच राज्यासोबत करार केलेला नाही किंवा कुठल्याच राज्याला आपण कुठल्याच राज्यासोबत आपला जो देश आहे तो कुठल्याच राज्यासोबत एखाद्या कराराने बांधील नाही. त्यामुळे कुठल्याच राज्याला फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो की आपल्याकडे जरी वेगवेगळी शासन पद्धती असली, दुहेरी शासन व्यवस्था आपण बघत असलो, राज्याची वेगळी आणि केंद्राची वेगळी, तरी सुद्धा या शासन व्यवस्थेमध्ये शेषाधिकार जे असतात ते केंद्राकडे असतात. आणि मग संघराज्य का, तर आपण आज त्याचाच अभ्यास करणार आहोत. संघराज्य, फेडरेशन. ओके, संघराज्य म्हणजे काय? फेडरेशन हा शब्द फोइडस या लॅटिन शब्दाकडून आलेला आहे. त्याचा अर्थ होतो करार. ठीक आहे. संघराज्य म्हणजे अशा नवीन राजकीय व्यवस्था जी विविध एककांमध्ये म्हणजे विविध युनिट्समध्ये करार होऊन निर्माण झालेली असते. संघराज्यांच्या एककांना विविध नावांनी संबोधलं जातं. उदाहरणार्थ USA असेल, ज्याला आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं म्हणतो. रशियामध्ये त्याला गणराज्य म्हणतात, रिपब्लिक म्हणतात. त्यानंतर कॅनडामध्ये त्याला प्रोव्हिन्स म्हणतात. याचा अर्थ राज्यांमध्ये त्या पर्टिक्युलर प्रदेशांमध्ये करार होऊन ती देशासोबत जोडल्या गेलेली आहेत. म्हणजे त्या ठिकाणी संघराज्य व्यवस्था आहे. संघाचं त्या ठिकाणी वेगळं शासन आहे आणि त्या प्रादेशिक प्रदेशाचं, ज्याला आपण राज्य म्हणू शकू, स्टेट म्हणू शकू, त्यांचं वेगळं त्या ठिकाणी त्यांची वेगळी शासन व्यवस्था आहे. भारताची शासन व्यवस्था कशी आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये देशासाठी संघ राज्यात्मक शासन पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. घटनाकर्त्यांनी संघराज्य पद्धतीचे अनुसरण 2 कारणांमुळे केलेलं आहे. का? देशाचा मोठा आकार. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला किंबहुना तत्पूर्वी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक तर राहायचेच, विविध पंथांचे लोक राहायचे. त्याचबरोबर प्रत्येक प्रादेशिक हक्क किंवा प्रत्येक प्रादेशिक राज्य असं वेगळं त्या ठिकाणी विभागलं गेलं होतं. काही अंतरावर किंवा पर्टिक्युलर काही स्पेसमध्ये, काही एरियामध्ये वेगवेगळ्या राजांचं त्या ठिकाणी शासन असायचं. हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग म्हटला तर भौगोलिकदृष्ट्या आपण जगात 7व्या क्रमांकावर आहोत एरिया वाईज, क्षेत्रफळानुसार. त्यानुसार एवढ्या मोठ्या राज्याचा राज्यकारभार एकाच ठिकाणून चालवायचा हे शक्य नाही. त्यामुळे आपल्याला एरिया वाईज त्या एरियाचा वेगळा एखादा अधिकारी त्या ठिकाणी नेमून द्यावा लागतो आणि मग तो शासन त्या ठिकाणी बसून चालवेल आणि संपूर्ण सत्ता एखाद्या ठिकाणी एकवटलेली असेल. मग आता आपण संघराज्य शासन व्यवस्था अनुसरावे याच्या मागची कारणं काय? तर बघा, देशाचा मोठा आकार. आपण जरी म्हणतो की भारत हा राज्यांचा संघ आहे, संपूर्ण सत्ता केंद्राच्या हाती एकवटलेली आहे, तरी सुद्धा आपण संघराज्य असं का म्हणतो? राज्यांचा संघ आपण असून सुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये राज्यांचा संघ असं दिलेलं असून सुद्धा आम्ही जेव्हा आमची राज्यघटनेची प्रस्ताविका बघतो तेव्हा आम्ही भारताचे लोक असं म्हणतो. आम्ही महाराष्ट्राचे लोक, आम्ही उत्तर प्रदेशचे लोक, आम्ही तमिळनाडूचे लोक किंवा आम्ही जम्मू काश्मीरचे लोक असं आम्ही म्हणत नाही. आम्ही भारताचे लोक असं म्हणतो. याचा अर्थ असा होतो की आम्ही राज्यांचा संघ आणि आमच्याकडे आमचं एकच नागरिकत्व आहे, आमच्या देशाचं, भारताचं.
तरी सुद्धा आमच्याकडे मग दुहेरी शासन व्यवस्था का, ज्याचा एक संदर्भ द्यायचा झाला तर त्याला आपण संघराज्य व्यवस्था म्हणतो. तर त्याचं सगळ्यात मोठं कारण या ठिकाणी सांगता येईल की भारताचा किंवा आपल्या देशाचा फार मोठा आकार, आपलं क्षेत्रफळ आणि देशातील सामाजिक सांस्कृतिक विविधता. प्रत्येक 10 मैलावर गेल्यावर आपल्याकडे भाषा बदलते, खाण्यापिण्याची पद्धत बदलते, लोकांचं राहणीमान बदलतं. मग एवढ्या मोठ्या देशाचा आकार जर आपण बघतो, आकारानुसार सुद्धा मोठा देश आहे, तर एवढ्या मोठ्या देशामध्ये विविध संस्कृतीने नटलेले किंवा विविधतेने नटलेले लोक या ठिकाणी राहतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची वेशभूषा वेगळी आहे, त्याचं राहणीमान वेगळं आहे, त्याची खाण्यापिण्याची पद्धत वेगळी आहे. मग अशा वेळी सगळ्यांना एकाच बंधनामध्ये, एकाच रूलमध्ये बांधून ठेवणं सुद्धा त्या ठिकाणी पॉसिबल नसतं, शक्य नसतं. त्यामुळे सुद्धा आपण जी संघराज्य व्यवस्था आहे त्याचा सुद्धा आपण स्वीकार करण्याचं हे सुद्धा त्या ठिकाणी एक महत्त्वाचं कारण आहे. मात्र घटनेमध्ये कोठेही संघराज्य असा आपण उल्लेख केलेला नाही, या शब्दाचा उल्लेख नाही. कलम 1 मध्ये भारताचे वर्णन राज्यांचा संघ असं आपण केलेलं आहे, संघराज्य केलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते राज्यांचे संघराज्य या शब्दाऐवजी राज्यांचा संघ असा शब्द प्रयोग करण्यामागे काही गोष्टी होत्यात, काही त्यांनी विचार करून त्या गोष्टी सूचित केलेल्या आहेत की भारतीय संघराज्य अमेरिकन संघराज्याप्रमाणे घटक राज्यांच्या कराराने स्थापन करण्यात आलेले नाही. जो पॉईंट मी तुम्हाला सुरुवातीला म्हटला की अमेरिकेमध्ये, USA मध्ये, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जसं राज्यांमध्ये करार होऊन किंवा राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये करार होऊन राज्य देशामध्ये सम्मिलित झालेली आहेत, सामील झालेली आहे. याचा दुसरा अर्थ असा काही काळापुरता सुद्धा असू शकतो, त्यानंतर त्यांना तिथून बाहेर पडण्याचा पूर्ण अधिकार आहे, पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण आपल्याकडे आपण संपूर्ण देशाला एकदाच स्वातंत्र्य मिळवून आपण नंतर काही जी पर्टिक्युलर जे भाग आहेत, जसं हैदराबाद असेल, त्यानंतर जम्मू काश्मीर असेल, तिकडे गोवा असेल, हे काही प्रांत जर सोडले ते आपण नंतर आपल्याकडे सम्मिलित करून घेतलेले आहेत. पण बाकीचा जो आपला संपूर्ण देश आहे, संपूर्ण देशाचा जो भौगोलिक भाग आहे, त्याला आपण स्वातंत्र्य मिळवून आपल्या एका व्यवस्थेमध्ये बांधून ठेवलं आहे. याचा अर्थ असा होतो की आपण कुठल्याच राज्यासोबत, कुठल्याच एरिया वाईज त्या प्रांतासोबत कुठलाच करार केला नाही जेणेकरून ते भारताच्या एरियामध्ये सम्मिलित होतील. त्यानंतर घटक राज्यांना संघराज्यापासून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. संघराज्य राज्यांचा संघ आहे कारण ते भंग करता येण्याजोगे नाही. याचा अर्थ की आपण संघराज्यामध्ये जरी संघराज्य पद्धती वापरत असलो तरी सुद्धा आपल्याकडे आपल्या राज्यांना देशातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही, कारण आपला देश जो आहे तो राज्यांचा संघ आहे. आता दुहेरी शासन पद्धती बघू आपण. भारतीय घटनेतील संघराज्यीय वैशिष्ट्य, त्यामध्ये दुहेरी शासन पद्धती. घटनेने केंद्रस्तरीय शासन पद्धती व घटक राज्यस्तरीय शासन पद्धती अशी दुहेरी शासन व्यवस्था प्रस्थापित केलेली आहे. आपण जरी राज्यांचा संघ असलो, भारत देश हा भंजक राज्यांचा अभंजक संघ असला, म्हणजे सगळे एकत्र आहेत पण त्यांना फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही असं जरी असलं तरी सुद्धा काही कारणांमुळे, ज्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की आपला भौगोलिक आकार, आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे की आपला देश विविधतेने नटलेला आहे, सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता. त्यामुळे आपण आपल्या देशाला एकत्र बांधून ठेवलेलं आहे. आपण राज्यांचा संघ आहोत, पण आपण संघराज्य व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी अनुसरत आहोत. याचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण आहे की दुहेरी शासन व्यवस्थी, संघराज्यीय वैशिष्ट्यांमध्ये दुहेरी शासन व्यवस्था, जे की आपण आपल्या राज्यांना त्यांचं शासन चालवण्यासाठी काही अधिकार दिलेले आहेत, परंतु शेषाधिकार जे आहेत ते आपण केंद्राकडे ठेवलेले आहेत. दोन्ही स्तरावरील सरकार आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये सार्वभौम अधिकाराचा वापर करतात. संघराज्य सरकार संरक्षण, परकीय कामकाज, चलन, दळणवळण यासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये कार्य करते, तर घटक राज्य सरकार सार्वजनिक सुव्यवस्था राज्यांमधली, कृषी, आरोग्य, स्थानिक शासन
सहकार यासारख्या प्रादेशिक स्थानिक महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये काम करतात. प्रत्येक वेळी जर एखादी अंतर्गत सुव्यवस्था किंवा त्या ठिकाणची स्थानिक सुव्यवस्था आहे, कृषी आहे, आरोग्य असेल, तर त्यासाठी केंद्राला सगळ्या गोष्टी बघण्याची गरज नाही, तर राज्य सरकारात असे अधिकार दिलेले आहेत की ते त्यांच्या राज्यामधले जी व्यवस्था आहे, जी सुव्यवस्था आहे, आरोग्य व्यवस्था आहे ती हाताळू शकतात आणि त्याबाबत जर काही निर्णय घ्यावे लागले तर ते घेऊ शकतात. मात्र जे मोठमोठे विषय आहेत, फॉर एक्झाम्पल परकीय व्यवस्था असेल, त्यानंतर संरक्षण असेल, चलन असेल, दळणवळण असेल, यासारख्या मोठ्या विषयांवर त्या ठिकाणी केंद्र सरकार काम करेल. नंतर आहे दुसरं महत्त्वाचं कारण आहे लिखित राज्यघटना. भारताची राज्यघटना लिखित आणि जगातील सगळ्यात मोठी राज्यघटना आहे, दीर्घ राज्यघटना आहे, जिच्यामध्ये केंद्र व राज्य सरकारांची संरचना, संघटन, अधिकार व कार्य आहे आणि त्याद्वारे दोघांमधील गैरसमज आणि मतभेद टाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कुठल्याही गोष्टी आजकाल आपण एखादी गोष्ट ओरली म्हटल्यापेक्षा आपल्याला त्याचा लिखित पुरावा असावा लागतो आणि आपल्या शासन व्यवस्थेला चालवण्याचा लिखित पुरावा म्हणजे आपल्याकडे असलेला आपला दस्तऐवज, ज्याला आपण आपली राज्यघटना तयार केली आणि त्या राज्यघटनेच्या आधारावर आपली जी शासन व्यवस्था आहे ती चालत असते, जी जगातील सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना आहे. तिसरं आहे अधिकारांची विभागणी. आपण आपल्या शासन व्यवस्था चालवत असताना आपण त्यांचे अधिकार 3 विभागांमध्ये डिवाइड केलेले आहेत. संघसूची म्हणजे केंद्रामध्ये युनियन लिस्ट, राज्यसूची आणि समवर्ती सूची. सुरक्षा असेल, डिफेन्स असेल, चलन असेल, दळणवळण असेल, असे विषय आपण संघसूचीमध्ये समाविष्ट केले. कृषी असेल, शिक्षण असेल, त्यानंतर स्थानिक प्रशासन असेल, पोलीस असेल, हे विषय आपण राज्यसूचीमध्ये दिले. त्यानंतर स्टॉक मार्केट असेल किंवा इतर जे विषय आहेत जसं टोल असेल, हे विषय आपण समवर्ती सूचीमध्ये, जे केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून त्यातलं प्रशासन किंवा त्यातलं कार्य बघतील. अधिकारांची विभागणी. घटनेने केंद्र व राज्य यामधील अधिकारांची विभागणी 7व्या अनुसूचीमधील संघसूची, त्यामध्ये मूळ 97 विषय होते, सध्या त्यामध्ये 98 विषय आहेत. राज्यसूचीमध्ये मूळ 66 विषय होते, सध्या 59 विषय आहे. इथले 5 विषय काढून आपण समवर्ती सूचीमध्ये दिले, जे आधी 47 होते तिथे आता 52 झालेले आहेत. आणि संघसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्र शासनाला, राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्य शासनाला, त्याचबरोबर समवर्ती सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्र तसेच राज्य शासनांना देण्यात आलेला आहे. शेषाधिकार केंद्राला देण्यात आले आहे. अशा रीतीने अधिकारांची स्पष्ट विभागणी करण्यात आलेली आहे. जरी राज्यसूचीमधील अधिकार राज्याला दिलेले आहेत तरी सुद्धा वेळ प्रसंगी, विवाद प्रसंगी त्यावर सुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्राकडे आहे आणि म्हणूनच शेषाधिकार केंद्राकडे आहे असं आपण म्हणतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे घटनेची सर्वोच्चता. घटना ही देशाचा सर्वोच्च कायदा आहे. केंद्र व राज्यांचे कायदे घटनात्मक तरतुदीशी सुसंगत असावे लागतात. घटनेने दोन्ही स्तरावरील शासनाच्या कायदेविषयक, कार्यकारी आणि न्यायविषयक अंगांना स्पष्ट कार्यक्षेत्र आखून दिलेलं आहे. जसं आपण बघितलं होतं या ठिकाणी बघा, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियल. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आपल्या राज्यघटनेने आपल्या शासन व्यवस्थेचे 3 व्यवस्थित विभाग केलेले आहेत आणि त्यांना त्यांचं कार्यक्षेत्र व्यवस्थित विभागून दिलेलं आहे. यामध्ये काउन्सिलमध्ये लोकसभा येईल, राज्यसभा येईल, इकडे एक्झिक्युटिव्हमध्ये कार्यकारी मंडळामध्ये, लेजिस्लेचरमध्ये या ठिकाणी आपल्याला राष्ट्रपती येतील, त्यानंतर पंतप्रधान मंत्रिमंडळ येईल, त्यानंतर एक्झिक्युटिव्हमध्ये प्रेसिडेंट येतील, इथे लोकसभा आणि राज्यसभा येईल. ओके, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ, त्यामध्ये मग राष्ट्रपती येतील आणि मंत्रिमंडळ येईल आणि ज्युडिशियलमध्ये सुप्रीम कोर्ट येईल. ओके, ताठर घटना हे आपलं नंतरचं वैशिष्ट्य आहे. घटनेतील संघ राज्य वैशिष्ट्यांमध्ये
उदाहरणार्थ केंद्र राज्य संबंध दुरुस्ती करण्यासाठी विशेष बहुमताबरोबर किमान निम्म्या राज्यांच्या समर्थनाची आवश्यकता करण्यात आलेली आहे आणि ही बरीच अवघड प्रक्रिया आहे। घटनेतील संघराज्य वैशिष्ट्य जे आहे, उदाहरणार्थ केंद्र आणि राज्य संबंध यांच्यामध्ये जर एखादी घटना दुरुस्ती करायची असेल तर त्या ठिकाणी विशेष बहुमताबरोबर किमान निम्म्या राज्यांच्या समर्थनाची सुद्धा गरज असते आणि ही सुद्धा आपल्या संघराज्य व्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे। स्वतंत्र न्यायव्यवस्था। विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपलं जे कार्यकारी मंडळ आहे, त्यानंतर कायदे मंडळ आहे। कार्यकारी मंडळामध्ये आपल्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, त्यानंतर महान्यायवादी येईल। कायदे मंडळामध्ये संसद येत असते, पण आपलं जे न्यायव्यवस्था आहे ती या दोन्हींपासून विलग ठेवण्यात आलेली आहे, वेगळी ठेवण्यात आलेली आहे। याचं कारण की आपली स्वतंत्र न्यायव्यवस्था आपण तयार करण्यात आलेली आहे आणि ती एकात्मिक न्यायव्यवस्था आहे। त्याचबरोबर तिचं जे स्वातंत्र्य आहे ते तिला आपण कुठल्या गोष्टींनी प्राप्त करून दिलेलं आहे, तर न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार वापरून घटनेच्या सर्वोच्चतेचं संरक्षण आपण केलेलं आहे। त्याचबरोबर केंद्र आणि राज्यांमधील तसेच वेगवेगळ्या राज्यांदरम्यान विवादांचं निवारण सुद्धा या ठिकाणी होतं आणि न्यायव्यवस्थेस शासनापासून स्वतंत्र करण्यासाठी विविध तरतुदी सुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेल्या आहेत। द्विगृही संसद। घटनेने द्विगृही संसदेची तरतूद करण्यात आलेली आहे। वरिष्ठ सभागृह ज्याला आपण राज्यसभा म्हणतो आणि कनिष्ठ सभागृह याला लोकसभा म्हणतो। लोकसभेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण निवडून दिलेले प्रतिनिधी जे डायरेक्टली आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेमध्ये असतात, त्यानंतर राज्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जे प्रतिनिधी आपण राज्यामधून केंद्रामध्ये पाठवतो ते राज्यसभेमध्ये राज्यांचं प्रतिनिधित्व करत असतात। त्या राज्यसभेला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो आणि लोकसभेला कनिष्ठ सभागृह असं म्हणतो। राज्यसभा संघराज्यातील घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करते, तर लोकसभा प्रत्यक्ष लोकांचं प्रतिनिधित्व करते। राज्यसभा जरी कमी अधिकार संपन्न सभागृह असलं तरी त्यांच्या जबाबदाऱ्या मात्र केंद्राचा अनावश्यक हस्तक्षेप टाळून घटक राज्यांचे हितसंबंध जपण्यासाठी संघराज्य संतुलन राखणं हा होतो। त्यानंतर प्रभावी केंद्र। एकात्मिक वैशिष्ट्य कोणती आहे आपल्या घटनेची, तर प्रभावी केंद्र। संघराज्य दृष्टीने बघितल्यास अधिकारांची विभागणी केंद्राला अधिक अनुकूल आहे। संघ सूचीमध्ये राज्य सूचीपेक्षा अधिक विषय आहेत। संघ सूचीमध्ये अधिक महत्त्वाच्या विषयांचा समावेश केलेला आहे। फॉर एक्झाम्पल आपण संरक्षण बघितलं होतं। समवर्ती सूचीतील विषयांबाबत केंद्रास वर्चस्वाचे अधिकार प्राप्त होतात, कारण आपण बघितलं संघ सूचीमध्ये जास्त विषय तर आहेत, त्याच्यावर निर्णय घेण्याचं काम संघाचं आहे किंवा केंद्राचं आहे। राज्य सूचीमधील विषयांवर निर्णय घेण्याचं काम राज्यांचं आहे। त्याचबरोबर समवर्ती सूचीमधील विषयांवर निर्णय घेण्याचं काम संघ आणि राज्य या दोघांचं मिळून असलं तरी सुद्धा विशेष अधिकार, शेषाधिकार हे केंद्राकडे आहेत। याचा अर्थ असा होतो की समवर्ती सूचीतील विषयांवर निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा जास्त अधिकार कोणाकडे आहे, केंद्राला आहे। केंद्राला वर्चस्वाचे अधिकार प्राप्त आहेत। शेषाधिकार केंद्राला प्राप्त आहेत, अमेरिकेत ते राज्यांना प्राप्त आहेत, कारण अमेरिकेमध्ये संघराज्यीय पद्धती आहे। अशा रीतीने घटनेने केंद्राला अधिक मजबूत आणि प्रभावशाली बनवलेलं आहे। घटक राज्ये अभंजक नाहीत। इतर संघराज्यांच्या विपरीत भारतातील घटक राज्यांना भूप्रादेशिक एकात्मतेचा अधिकार प्राप्त नाही। याचा अर्थ भूप्रादेशिक एकात्मता म्हणजे कुठलंच राज्य फुटून त्या देशातून म्हणजे आपल्या देशातून बाहेर पडू शकत नाही किंवा आपलं वेगळं असं अधिकार क्षेत्र तयार करू शकत नाही। संसद स्वतःहून राज्यांचं क्षेत्रफळ, सीमा किंवा नावात बदल करू शकते, तसेच त्यासाठी केवळ साध्या बहुमताची आवश्यकता असते। भारतीय संघराज्याचं स्वरूप भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे किंवा डिस्ट्रक्टिबल स्टेट असं त्याला म्हणता येतं। अमेरिकन संघराज्य हे अभंजक राज्यांचा अभंजक संघ आहे। म्हणजेच काय की
डिस्ट्रिक्टेबल स्टेट ऑफ युनियन ऑफ इनडिस्ट्रिक्टेबल स्टेट्स. ओके. आपली एकच राज्यघटना. ओके. राज्यघटना सिंगल कॉन्स्टिट्यूशन. साधारणतः संघराज्यामध्ये घटक राज्यांना स्वतःची केंद्रापासून वेगळी घटना तयार करण्याचा अधिकार असतो. भारतात मात्र राज्यांना असा अधिकार देण्यात आलेला नाही. भारताच्या घटनेतच केंद्र आणि राज्यांच्या घटनांचा समावेश आहे. केंद्र आणि राज्य या चौकटीत राहूनच कार्य करावे लागते. अर्थात ऑगस्ट 2011 पूर्वी केवळ जम्मू व काश्मीर या राज्याला कलम 370 अंतर्गत स्वतःची घटना निर्माण करण्याचा विशेष अधिकार देण्यात आला होता. मात्र 31 ऑक्टोबर 2019 रोजी आपण जम्मू काश्मीर या राज्याचं स्वतंत्र दर्जा जो आहे 370 कलम काढून घेतलं आणि आता जम्मू काश्मीर सुद्धा भारतामध्ये त्याला इतर राज्यांप्रमाणेच दर्जा आहे. ठीक आहे. घटनेची लवचिकता. जशी घटनेची ताठरता आपण बघितली तशी आपल्या घटनेची लवचिकता सुद्धा आहे. कशी तर घटना दुरुस्तीची प्रक्रिया इतर संघराज्यांच्या तुलनेमध्ये कमी कडक किंवा कमी ताठर अशी आहे, लेस रिजिड अशी आहे. घटनेचा बहुतेक भाग संसदेमार्फत स्वतःहून साध्या किंवा विशेष बहुमताने बदलवता येतो. तसेच घटना दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्याचा अधिकार सुद्धा केंद्राकडे आहे. USA मध्ये राज्य सुद्धा घटना दुरुस्ती सुचवू शकतात. मात्र आपल्याकडे घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार फक्त केंद्राला आहे. असं जशी आपली घटना लवचिक आहे. घटक राज्यांच्या प्रतिनिधित्वामध्ये असमानता. राज्यसभेमध्ये घटक राज्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. त्यामुळे सदस्यत्व 1 पासून 31 पर्यंत असं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे 250 एवढे सदस्य जातात. त्यापैकी 238 जे सदस्य आहेत ते निवडून दिलेले असतात आणि 12 सदस्य जे आहे ते राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केलेले असतात. आपल्याकडे राज्यसभेवर किती सदस्य आहेत? 250, ज्यापैकी 238 सदस्य जे आहेत ते निवडून दिलेले असतात आणि 12 सदस्य जे आहेत ते राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केलेले असतात. हे जे 250 सदस्य आहेत ते वेगवेगळ्या राज्यांमधून वेगवेगळ्या आकड्यांनुसार येतात. एकाच राज्यामधून एकाच आकडेवारीनुसार किंवा एकाच क्रमाने एकाच संख्येत त्या ठिकाणी राज्यसभेवर प्रतिनिधी निवडून जात नाही, कारण लोकसंख्येच्या आधारावर आपण त्यांना प्रतिनिधित्व देत असतो. USA मध्ये मात्र वरिष्ठ सभागृहामध्ये राज्यांचा समान प्रतिनिधित्वाचं तत्व स्वीकारण्यात आलेलं आहे. त्यामुळे अमेरिकन सिनेटमध्ये प्रत्येक राज्याचे 2 असे 100 प्रतिनिधी असतात. त्या ठिकाणी जर 50 राज्य असतील तर प्रत्येक राज्याचे 2 असे 100 प्रतिनिधी आहे. पण आपल्याकडे जितकी राज्य असतील तितक्या राज्यांनुसार त्यांच्या लोकसंख्येनुसार त्या ठिकाणी राज्यसभेवर प्रतिनिधी निवडून दिले जातात. आणीबाणी संबंधी तरतुदी. घटनेत 3 प्रकारच्या आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी, त्याचबरोबर वित्तीय आणीबाणी. आणीबाणी दरम्यान सर्व सत्ता केंद्राच्या हातात एकवटते आणि राज्यांवर केंद्राचं पूर्ण नियंत्रण निर्माण होतं. आणीबाणीमुळे औपचारिक घटना दुरुस्ती न करता सुद्धा संघराज्य संरचनेचं एकात्मक संरचनेमध्ये रूपांतर होतं आणि असे रूपांतर इतर कोणत्याही संघराज्यामध्ये आढळून येत नाही. म्हणजे आणीबाणी दरम्यान आपोआपच राज्यांचे जे अधिकार आहे ते कमी होऊन जे केंद्राकडे अधिकार जातात आणि असं कुठल्याच संघ राज्यामध्ये होत नाही. एकेरी नागरिकत्व. दुहेरी शासन पद्धती असताना सुद्धा भारताने कॅनडाप्रमाणे एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. देशात केवळ एकच भारतीय नागरिकत्व असून राज्याचे वेगळे नागरिकत्व प्राप्त होत नाही. त्याचबरोबर कोणत्याही राज्याचे आदिवासी असेल तर सर्व नागरिकांना देशात सर्व ठिकाणी सारखेच अधिकार प्राप्त होतात. USA, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघ राज्यांमध्ये मात्र दुहेरी नागरिकत्वाची तरतूद केलेली आहे. त्यांचं राष्ट्राचं म्हणजे USAचं वेगळं आणि ते ज्या राज्यामध्ये राहतात, ज्या स्टेटमध्ये राहतात त्यांच्या राज्याचं वेगळं त्यांच्याकडे नागरिकत्व असतं. एकात्मिक न्याय व्यवस्था.
भारतीय घटनेने एकात्मिक न्याय व्यवस्थेची स्थापना केलेली आहे, ज्यामध्ये वरच्या स्तरावर सर्वोच्च न्यायालय, खालच्या स्तरावर उच्च न्यायालय, राज्य उच्च न्यायालय असतात. या एकात्मिक न्याय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयांमध्ये केंद्रीय तसेच राज्य असे दोन्ही कायदे अंमलात आणले जातात. या उलट विद्यार्थी मित्रांनो, USA मध्ये दुहेरी न्याय व्यवस्था आहे, ज्यामध्ये संघराज्य कायदे संघराज्य न्यायव्यवस्थेद्वारे तर राज्यांचे कायदे जे आहे ते राज्यस्तरीय न्यायव्यवस्थेद्वारे अंमलात आणले जातात. आपल्याकडे एकात्मिक न्याय व्यवस्था आहे, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही, त्याने कनिष्ठ न्यायालयात जर गेला, तिकडे त्याला न्याय मिळाला नाही, तर तो उच्च न्यायालयात जाऊ शकतो. प्रसंगी तो सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाऊ शकतो. जे कायदे सर्वोच्च न्यायालयात चालतात त्याच रूल्सवर उच्च न्यायालयामध्ये सुद्धा कायदे चालतात आणि अशी आपली न्यायव्यवस्था जी आहे ती एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. या उलट कुठल्याही शासन पद्धतीमध्ये, कुठल्याही संघराज्य शासन पद्धतीमध्ये जर संघराज्य त्या ठिकाणी असेल तर त्यांचं राज्यांचं वेगळे कायदे किंवा त्यांची जी राज्यस्तरीय न्यायव्यवस्था आहे ती वेगळी असते आणि केंद्रस्तरीय न्यायव्यवस्था आहे ती त्यांची वेगळी असते. अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेस. USA मध्ये संघराज्य सरकार आणि राज्य सरकारांच्या स्वतःच्या स्वतंत्र लोकसेवा आहेत. भारतात सुद्धा केंद्र आणि राज्यांच्या स्वतःच्या लोकसेवा आहेत. मात्र त्या व्यतिरिक्त अखिल भारतीय सेवा ज्या आहेत, ज्या इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या सुद्धा आहेत, ज्या केंद्र आणि राज्यांमध्ये सामायिक आहेत. या सेवांमधील सदस्यांची भरती आणि प्रशिक्षण केंद्र सरकारकडून होतं. त्यांच्यावरील अंतिम नियंत्रण सुद्धा केंद्राचंच असतं. त्याचबरोबर त्यामुळे या सेवा एक प्रकारे संघराज्य तत्वाचं सुद्धा उल्लंघन करतात. जर संघराज्य पद्धतीमध्ये त्यांच्या नागरी सेवा असतील त्या त्यांच्या राज्यांच्या वेगळ्या असतात, केंद्राच्या वेगळ्या असतात. पण आपल्याकडे संघराज्य पद्धत असून सुद्धा आपल्याकडे एकत्र जरी त्या सेवा असल्या, नागरी सेवा असल्या तरी सुद्धा त्या संपूर्ण सेवांचे जे शेषाधिकार आहे, जे वर्चस्व आहे ते केंद्राकडे असतं आणि हे संघराज्य शासन व्यवस्थेचं कुठेतरी उल्लंघन करत असतं. एकात्मिक लेखा परीक्षण व्यवस्था. भारताचा महालेखापरीक्षक, कंट्रोलर ऑडिटर जनरल कॅग केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांचा सुद्धा लेखापरीक्षण करतो. मात्र त्याची नेमणूक पदमुक्ती राष्ट्रपतींमार्फत केली जाते. यासाठी राज्यांचा सल्ला घेण्याची गरज नसते. या कार्यालयामुळे राज्यांच्या वित्तीय स्वायत्तेवर मर्यादा येतात. मंत्र्यांचा, सदस्यांचा जो खर्च असतो, त्यांनी जे बजेट मांडलेलं असतं किंवा त्यांनी जो जे अहवाल असतात, जे खर्च असतात, ते केलेल्याचा जो अहवाल आहे, त्या लेखांचं परीक्षण आहे, ते करण्याचं काम हा कॅग करत असतो. पण तो फक्त केंद्रातच करत नाही तर राज्य सरकारांचं सुद्धा तो लेखा परीक्षण करत असतो. आणि मग इथे कुठेतरी राज्य सरकारांच्या शासन व्यवस्थेवर, त्यांच्या स्वातंत्र्यावर कुठेतरी गदा आणल्यासारखं होतं, जेव्हा संघराज्य व्यवस्थेमध्ये या दोन्ही पद्धती वेगवेगळ्या असतात. आणि म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी कुठेतरी संघराज्य व्यवस्थेचं उल्लंघन करतो असं त्या ठिकाणी म्हटलं जाऊ शकतं. राज्यसूचीवरील संसदेचा प्राधिकार. पार्लियामेंट्स ऑथॉरिटी ओव्हर स्टेट लिस्ट. राज्यसूचीतील विषयांवर सुद्धा राज्याचं पूर्ण नियंत्रण असतं, नियंत्रण नाही. संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते. जर राज्यसभेने राष्ट्रहितासाठी ज्या आशयाचा ठराव पारित केला, याचा अर्थ असा होतो की घटना दुरुस्ती न करता सुद्धा संसदेच्या कायदेविषयक अधिकाराचा, लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्सचा विस्तार करता येऊ शकतो. विशेष म्हणजे कोणतीही आणीबाणी लागू नसताना सुद्धा असं करता येतं. आपण जे राज्यसूचीतील विषय बघितले, समवर्ती सूचीतील विषय बघितले किंवा केंद्र सूचीतील विषय बघितले, तेव्हा आपण बघितलं होतं की केंद्र सूचीतील विषयांवर निर्णय घेण्याचा किंवा त्यामध्ये बदल करण्याचा, त्यावर घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. समवर्ती सूचीतील विषयांवर विचार करण्याचा, त्यावर कार्य करण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र या दोघांना आहे. राज्यसूचीतील विषयांवर कार्य करण्याचा अधिकार राज्याला आहे. पण प्रसंगी जर विवाद असतील, वाद असतील, तर अशा विषयांवर सुद्धा कायदे करण्याचा अधिकार आपण केंद्राला देण्यात आलेला आहे. अशा वेळी राज्यसूचीतील राज्यांच्या विषयांवर किंवा राज्यांच्या कार्यकारी अधिकारांवर त्या ठिकाणी कुठेतरी मर्यादा येत असतात. राज्यपालाची नेमणूक.
राज्यपाल हा राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो, मात्र त्याची नेमणूक राष्ट्रपती आपल्या सही व शिक्क्याने करतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो आपले पद धारण करतो. तो केंद्राचा एजंट असल्याप्रमाणे काम करतो अशी टीका त्यांच्यावर केली जाते. त्याच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्यावर नियंत्रण ठेवतं. अमेरिकन घटनेमध्ये मात्र राज्याचा कार्यकारी प्रमुखाचं पद निर्वाचित ठेवण्यात आलेलं आहे. भारताने कॅनडाची पद्धत स्वीकारलेली आहे. आपल्याकडे राज्यपाल हे पद जे आहे ते कार्यकारी प्रमुखांमध्ये येतं. कार्यकारी जे आपलं मंडळ आहे त्यामध्ये राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ त्याचबरोबर महाधिवक्ता येतो. आणि असं असून सुद्धा राज्यपालांची नेमणूक, राज्यांचे ते कार्यकारी प्रमुख असले तरी सुद्धा त्यांची नेमणूक मात्र केंद्राद्वारे होते, राष्ट्रपतींद्वारे होते. आपल्याकडे आपण ही जी पद्धत आहे ती कॅनडाप्रमाणे वापरलेली आहे. अमेरिकेमध्ये संघराज्य पद्धती आहे, तिकडे मात्र कार्यकारी प्रमुख जे राज्यपाल आहेत त्यांची निवडणूक होते. त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीतून निवडून दिलेलं असतं, निर्वाचित केलेलं त्यांना असतं. एकात्मिक निवडणूक यंत्रणा. निवडणूक आयोग केंद्रीय कायदेमंडळाबरोबरच राज्य विधानमंडळाच्या निवडणुका सुद्धा घडवून आणत असतो. मात्र निवडणूक आयोगाची निर्मिती राष्ट्रपतींमार्फत केली जाते. यामध्ये राज्य शासनांची भूमिका नसते. त्याच्या सदस्यांना काढून टाकण्यासाठी हीच पद्धत आहे. USA मध्ये संघस्तरीय व राज्यस्तरीय निवडणुकांसाठी वेगवेगळी तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती ज्याप्रमाणे राज्यपालांची नेमणूक करतात ते संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची तसेच सदस्यांची नेमणूक करतात. तसंच त्यांच्याकडे हे सुद्धा अधिकार आहेत. राष्ट्रपतींमार्फतच निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात जाते. त्यांचे अध्यक्ष, त्याचे सदस्य राष्ट्रपतींमार्फतच निवडले जातात. राष्ट्रपती हे केंद्रीय मंत्रिमंडळ, पंतप्रधान यांच्या सल्ल्याने त्यांच्या नेमणुका करत असतात. मात्र राज्यामध्ये अशी कुठलीही पद्धत नाही. राज्य शासनाची भूमिका यामध्ये नसते. त्याच्या सदस्यांना काढून टाकण्याचे अधिकार सुद्धा केंद्राकडेच आहेत. राज्याकडे कुठलेच अधिकार तसे नाही. मात्र USA मध्ये राज्यस्तरीय निवडणूक व्यवस्था त्याचबरोबर केंद्रस्तरीय निवडणूक व्यवस्था जी आहे ती वेगवेगळी आहे संघराज्य शासन पद्धतीप्रमाणे. राज्य विधेयकांवरील नकाराधिकार, वेटो ओव्हर स्टेट बिल्स. राज्य विधिमंडळाने पारित केलेली काही प्रकारची विधेयकं राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवण्याचे अधिकार राज्यपालाला देण्यात आले आहे. हे राज्यपालाचे विशेषाधिकार असतात. विद्यार्थी मित्रांनो, राज्यपालांना त्यांचे कार्यकारी, कायदेकारी, न्यायविषयक काही अधिकार देण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांना काही विशेषाधिकार देण्यात आलेले आहे. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये एखादं बिल जर एखाद्या सभागृहामध्ये आलं तर ते दुसऱ्या सभागृहामध्ये पण सुद्धा पारित होणं गरजेचं असतं. समजा लोकसभेने एखादं बिल पारित करून राज्यसभेकडे पाठवलं तर ते राज्यसभेने सुद्धा पारित करणं गरजेचं असतं. तसं जर झालं नाही तर ते बिल वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कधी लॅप्स होतं, कधी त्या विधेयकावर डिपेंड असते कुठल्या प्रकारचं विधेयक आहे तर. आणि त्यानंतर दोन्हीही सभागृहांनी पारित केलेलं बिल राष्ट्रपतींकडे गेल्यावर राष्ट्रपतींना त्याला संमती द्यावी लागते. काही बिलं अशी असतात की राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच ती सभागृहांमध्ये मांडलेली असतात. मात्र इकडे राज्यपालांना काही विशेषाधिकार दिलेले आहेत. ज्या विशेषाधिकारांमध्ये एखादं बिल जर विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये पारित होऊन आलेलं असेल, विधानमंडळामध्ये दोन्ही विधानमंडळामध्ये राज्याच्या विधानमंडळामध्ये पारित होऊन आलेलं असेल आणि राज्यपालांना जर वाटत आहे की ते बिल आपल्याला संमत करायचं नाही, ते विधेयक संमत करायचं नाही, तर ते स्वतःचा विशेषाधिकार वापरून ते बिल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. त्यांनी ते का ठेवलं, ते त्यांच्या स्वेच्छाधिकारामध्ये येतं का, किंवा त्या विरोधात न्यायालयात जाण्याचे अधिकार कुणालाही प्राप्त नाही. म्हणजे त्यांचा तो स्वेच्छाधिकार आहे, त्यावर कोणीही प्रश्न करू शकत नाही किंवा त्यांचे जे अधिकार आहे ते न्यायप्रविष्ट सुद्धा नाहीत. म्हणजे काय की राष्ट्रपती अशा विधेयकांना संमती रोखून ठेवू शकतात जे राज्य विधानमंडळातून राज्यपालांद्वारे त्यांच्याकडे आलेलं आहे. म्हणजे राष्ट्रपतीला अशा राज्य विधेयकांबाबत पूर्ण नकाराधिकार आहे, ॲब्सोल्यूट वेटो प्राप्त आहे. USA, ऑस्ट्रेलिया या संघराज्यांमध्ये अशी विधेयकं राखून ठेवण्याची तरतूद नाही. आपल्याकडे राज्य विधानमंडळातून आलेलं एखादं विधेयक जर पारित करायचं नाही, राज्यपालांनी ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेलं आहे, तर राष्ट्रपती सुद्धा त्यांचा पूर्ण नकाराधिकार वापरून, त्यांचा जो वेटो पॉवर आहे तो वापरून, ते त्या ठिकाणी त्यांचा ॲब्सोल्यूट वेटो वापरून ते बिल राखून ठेवू शकतात संमती विना. आणि असा पॉवर आपल्याकडे राष्ट्रपतींना आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की तो केंद्राकडे आहे. आणि अशा संघराज्य व्यवस्थेमध्ये USA कडे, संघराज्य व्यवस्था ज्या देशांमध्ये आहे तिकडे असे अधिकार नसतात. भारताच्या घटनेने निर्माण केलेली व्यवस्था USA, स्वित्झर्लंड
ऑस्ट्रेलिया यांनी निर्माण केलेल्या पारंपरिक संघराज्यापेक्षा बरीच वेगळी आहे। तिच्यामध्ये अनेक एकात्मक किंवा गैरसंघात्मक वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे किंवा समाविष्ट करण्यात आलेली आहे, ज्यामुळे अधिकारांचं संतुलन केंद्राच्या बाजूने झुकलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा घटना निर्मिती बघितली तेव्हा आपण बघितलं होतं की आपल्या घटनाकर्त्यांनी विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्यातून काही गोष्टी आपण अडॅप्ट केलेल्या आहेत, ज्या गोष्टी आपण जशाच्या तशा अडॅप्ट केल्या नाहीत, उलट आपल्या इथल्या व्यवस्थेनुसार, आपल्या इथल्या परिस्थितीनुसार, आपल्या इथल्या लोकांच्या विविधतेनुसार आपण त्यामध्ये बदल केलेले आहेत आणि आपल्या लोककल्याणकारी राज्यासाठी आपण त्या प्रकारची राज्यघटना बनवली आहे। मग आपण जरी राज्यांचा संघ म्हणत असलो तरी एकंदरीत आपल्याकडे फक्त संसदीय शासन प्रणाली जरी असली ब्रिटनप्रमाणे, तरी सुद्धा एकेरी शासन पद्धती नाही। आपण संघ राज्य शासन पद्धती जरी घेतलेली असेल तरी आपल्याकडे दुहेरी नागरिकत्व नाही, आपल्याकडे एकात्मिक न्याय व्यवस्था आहे। अशा बऱ्याच गोष्टी आपण बऱ्याच देशांकडून घेतलेल्या आहे, पण त्या आपल्या देशाच्या लोककल्याणकारी दृष्टीने विचार करून आपण त्यामध्ये बरेचसे बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। येस, आणि विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू। याचबरोबर आपण जी आपल्या राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्य आहे त्याचा अभ्यास केलेला आहे। समोरच्या टॉपिकसोबत आपण लवकरच भेटू। थँक्यू। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आपली ही जी MPSCची बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, MPSC MCSE 2024 याची प्री फोकस्ड बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो 1 फेब्रुवारीपासून। यामध्ये तुम्हाला राज्यसेवेमध्ये जो पहिला पेपर असतो GSचा पेपर, त्याचबरोबर CSATचा पेपर, या दोन्ही पेपरचं विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे। प्री फोकस्ड ही बॅच आपली आहे। त्यानंतर आपली जी टेस्ट सिरीज आहे MPSCची ती आपली, त्यामध्ये पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स, त्याचबरोबर हिस्ट्री अशा आपण विषयानुरूप पेपर जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहे। आपले कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर सुद्धा यामध्ये लगेच सुरू होत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ऑफलाईन टेस्ट सिरीजसाठी 1700 रुपये फीज आहे, ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी 1200 रुपये फीज आहे। ज्या विद्यार्थी मित्रांनी आता पण टेस्ट सिरीज दिल्या नाही त्यांना आपण आधीच्या टेस्ट सिरीज सुद्धा त्यामध्ये अवेलेबल करून देऊ। तुम्हाला जर या टेस्ट सिरीजमध्ये कुठल्या गोष्टी आपण समाविष्ट केलेल्या आहे असा प्रश्न असेल तर विद्यार्थी मित्रांनो, MPSC आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिकेचं स्वरूप यामध्ये असतं। आयोगाच्या परीक्षा पॅटर्नप्रमाणे एकूण 15 सराव पेपर लिखित विश्लेषणासह असतात। अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक उपघटकांसह चालू घडामोडींच्या टेस्टमध्ये समावेश असतो। विषयनिहाय सर्वांगीण तयारीसाठी उपयुक्त असते। त्याचबरोबर संपूर्ण प्रश्नांचं लिखित स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण सुद्धा मिळत असतं। MPSC अंतर्गत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची परीक्षा आहे। त्यासाठीची जी प्री फोकस्ड बॅच आहे ती सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपली 1 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे आणि ती सकाळी 10 वाजता असते। यामध्ये सुद्धा तुम्हाला MPSC कंबाईन जी परीक्षा असते त्याचा प्रीचा संपूर्ण अभ्यास त्यातून करून घेतला जातो आणि आपली 11 फेब्रुवारीपासून कंबाईनची टेस्ट सिरीज सुद्धा सुरू होते आहे। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला MPSC आयोगाच्या सुधारित पॅटर्नप्रमाणे तुम्हाला संपूर्ण प्रश्नांचं लिखित स्वरूपात त्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात येणार आहे। ऑनलाईन टेस्ट असणार आहे आकार फाउंडेशनच्या मोबाईल ॲपवर। ऑफलाईन टेस्ट सुद्धा आपल्याकडे असणार आहे, ती तुमच्याकडे पुणे, त्यानंतर नागपूरचे 2 केंद्र आहेत, रेशीमबाग आणि धरमपेठ अशा दोन्ही केंद्रावर तुमच्यासाठी अवेलेबल आहे। याची फीज आहे ऑफलाईनसाठी 1000 रुपये आणि ऑनलाईन विद्यार्थी जे देऊ इच्छितात त्यांच्यासाठी फक्त 600 रुपये एवढी फीज आहे। त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जी परीक्षा घेण्यात येत आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांची 41 पदांसाठी, त्यानंतर समाज कल्याण अधिकारी 22 पदांसाठी, त्याचबरोबर गृहप्रमुख 18 पदांसाठी ही जी याची रेकॉर्डेड कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे तो कोर्स सुद्धा तुम्ही या ठिकाणून घेऊ शकता। त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांची जी 57 पदासाठी जाहिरात निघाली आहे त्याची ऑनलाईन आणि ऑनलाईन त्याचबरोबर रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे आहे, ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे। आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या बॅचेसच्या संदर्भात जर अजून काही क्वेरीज असतील, तुम्हाला बॅचेस जर जॉईन करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवून तुम्ही तुमच्या बॅचला जॉईन करू शकता। थँक्यू।